मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी तब्बल 15 वर्षाच्या संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला। या बातमीने त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला। पण या दोघांच्या घटस्फोटासोबतच आता आणखीन एका गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे। आदिनाथ आणि उर्मिला यांच्यापैकी नेमका कोण अधिक श्रीमंत आहे आणि या दोघांकडे किती कोटींची संपत्ती आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर अभिनेता आदिनाथ कोठारे हा केवळ अभिनेताच नाही तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही त्याने मनोरंजन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। महेश कोठारे यांचा मुलगा असूनही आदिनाथने स्वतःच्या कामातून या इंडस्ट्रीमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। पाणी 83, सिटी ऑफ ड्रीम्स, गांधी, द रॉयल्स यांसारख्या विविध चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे। याशिवाय त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे। आता त्याच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर मीडिया रिपोर्टनुसार आदिनाथ कोठारे याची संपत्ती अंदाजे 26 ते 30 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं। ही फक्त त्याची वैयक्तिक संपत्ती आहे, त्याच्या वडिलांची नाही। तर दुसरीकडे उर्मिला कानेटकर हिनेही मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। दुनियादारी, ऑटोग्राफ आणि गुरु तसेच तुझेच मी गीत गात आहे यांसारख्या चित्रपट आणि मालिकांमध्ये तिने आजवर काम केलं आहे। अभिनयासोबतच उर्मिला एक उत्तम कथ्थक नृत्यांगनाही आहे। तर मीडिया रिपोर्टनुसार उर्मिला कानेटकरची एकूण संपत्ती सुमारे 15 ते 20 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं। जर या अहवालातील आकडे पाहिले तर आदिनाथ कोठारेची संपत्ती ही उर्मिला कानेटकरच्या तुलनेत अधिक असल्याचं दिसतं। आदिनाथ आणि उर्मिला यांच्या नात्यात 2025 पासूनच काही अडचणी असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात सुरू होत्या। मात्र आता दोघांनीही स्वतः सोशल मीडिया पोस्ट करत आपल्या नात्याबाबत माहिती दिली आहे। दोघांनाही जिजा नावाची 8 वर्षाची मुलगी आहे आणि तिच्यासाठी आईवडील म्हणून दोघेही कायम एकत्र राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। विशेष म्हणजे आदिनाथ आणि उर्मिला यांचं लव्ह मॅरेज झालं होतं। काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न केलं आणि त्यानंतर त्यांचा संसार सुरू झाला। तब्बल 15 वर्षानंतर दोघांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे। तर तुम्हाला आदिनाथ आणि उर्मिलाच्या या निर्णयाबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।